आप की अदालतमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर पहिला आरोप आहे की हे परिवारवादाच्या राजकारणाचे प्रतीक आहे. पियुषजी, भाजप वारंवार म्हणतो की आम्ही परिवारवादाच्या विरोधात आहोत, घराणेशाहीच्या विरोधात आहोत. परंतु तुमच्या आईने निवडणुका लढवल्या, 3 वेळा MLA झाल्या, वडील खजिनदार राहिले, बीजेपीचे आमदार राहिलेले आहेत. अटलजींच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. मग हा परिवारवाद नाहीये तर मग दुसरं काय आहे? रजतजी, परिवारवाद तो असतो जेव्हा एखादी व्यक्ती साधारणतः थेट एखाद्या पदावर लादली जाते. तर 2008 पर्यंत तर मी साधारणतः मुंबईचा, महाराष्ट्राचा एक हो, तरी पण कार्यकर्ता पोस्टर चिटकवून डोर टू डोर कॅम्पेनिंग करायचो. माझी आई तेव्हा घरीच डिंक तयार करायची, कारण त्यावेळी पैसेही नव्हते डिंक विकत घेण्यासाठी. म्हणून पोस्टर चिकटवण्यासाठी आम्ही घरीच गोंद तयार करायचो. त्यानेच आम्ही रात्री जाऊन पोस्टर चिकटवायचो. माझी हँडरायटिंग तितकी चांगली नसल्याने वॉल रायटिंग सुपरवाईज व्हायची आमची. तिथूनच सर्व कामं सुरू झाली. मला कधी आई-वडिलांनी किंवा कुटुंबातील दुसऱ्या कोण्या व्यक्तीने हॉइस्ट किंवा कधी फोर्सही मी नाही तर केले ऐकलं आहे ही की गोष्ट 2008 साली करण्यासाठी. तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेला होतात आणि त्यांना सांगितलात की बाबा माझ्यासाठी राज्यसभेची नियुक्ती करा. चांगलाच रिसर्च करून आला आहात हां तुम्ही. ते या कोर्टात मी कबूल करतो, की मनात एक इच्छा तर असतेच. जेव्हा बाबांची टर्म संपत आली, तर तेव्हा मी त्यांना एक विनंती केली, की जर अडवाणींजींबरोबर ते बोलू शकले तर मग तेव्हा त्यांनी ॲक्चुअली मला घरी बोलावले आणि जवळ-जवळ 1 तास बसवून ही गाईडेड मी, की हे बघ, जर तू माझ्या सीटवर बसलास, तर आयुष्यभर तुला हे वाटत राहिलं असेल, की मी या राजकारणात होतो म्हणून तुला हे पद मिळालंय. तुझ्या क्षमतेवर, तुझ्या मेहनतीवर कधी ना कधी तर अशी संधी मिळेल. मिळाली तर ठीक, नाही तरी ठीक. कारण राजकारणात तू काय पद मिळवण्यासाठी नाही आलेला आहेस. तुला एक नेहमीच संधी हवी होती काहीतरी करून दाखवण्याची, ते करून दाखव. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांना कॅन्सर झाला अँड ही पास्ड अवे. तर मी खूप समाधानी आहे, की त्यावेळी मला हे नाही मिळालं. जर तेव्हा हे पद मिळालं असतं, तर आज इतक्या समर्थपणे आपकी अदालतमध्ये येऊन तुमच्या प्रश्नांना सामोरे जाताना मला त्रास झाला असता. पण हे खरं आहे का? तुमची आई लोकांना जे सांगायची ते पियुष तर 4 वर्षाचा असल्यापासून कॅम्पेनिंग करायचा, जनसंघाचे झेंडे वाटायचा? हो, मी सुद्धा ऐकली आहे ही गोष्ट, की मी रस्त्यावर उभा राहून सगळ्यांना विचारायचो, की तुम्ही कोणाला मत देणार? मी तर माझं मत भारतीय संघाला देणार आणि दिव्यावर शिक्का मारणार आणि त्यांना वोट देणार. तेव्हा एवढी समज नव्हती, की मत द्यायला अजून वेळ आहे. समज तर हळू आली. मी हे पण ऐकलंय की लहान असताना ज्या नेत्यांच्या मांडीवर बसून तुम्ही खेळलात, त्याच संघामधले गुरु गोळवळकर पण होते. त्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी पण होते. तर खेळता-खेळता तुम्ही पण काही शिकलाच असाल ना? हो, हे माझं सौभाग्य होतं, की अटलजी घरी येत असत. तर आपले अनेक नेत्यांचे डायमेन्शन्स बाहेर नाही आहेत, कळत नाहीत आपल्याला. ते अत्यंत लाजाळू स्वभावाचे होते, पण फारसे घरात ते कोणाशीच बोलत नसत. मी एकदा दुपारी आपल्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये गोट्या खेळत होतो, मार्बल्स. मला कळलंच नाही ते केव्हा येऊन बसले आणि ते आपले धोतर-बितर घालून एका खुर्चीवर स्थानापन्न झाले होते अँड सॉ मी फेल. मी तर 2 फुटांवरच्या गोट्यासुद्धा मारू शकत नव्हतो. तर त्यांनी माझ्याकडून एक गोटी घेतली. काही गोष्टी लक्षात राहतात. त्यांनी हे बोट वापरून त्यांनी आपल्या अंगठ्याने 8 फूट दूरची गोटी मारली आणि मला वाटतं त्या दिवसापासूनच मी त्यांचा फॅन झालो. लहान-लहान गोष्टी कधी-कधी बऱ्याच वेळा फार मोठा मेसेज शिकवून जातात. आमच्याकडे मोठमोठे नेते येत असत, पण कोणी कार्यकर्ता असो वा नेता, सगळे एकत्रच जेवत असत, एकत्र बसत, एकत्रच राहत असत. तर ते जे लाईफमध्ये अर्ली लेसन मला मिळाले, ते मला वाटतं आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्या ॲक्शनमध्ये पाहून कसे
त्या संस्कारांना ते या समाजात, देशाच्या राजकारणात घेऊन येत आहेत, ते पाहून आम्ही देखील इन्स्पायर होतो आणि हे आम्हालाही पण खरं आहे का, की अटलजी तुम्हाला एकदा विमानातून घेऊन गेले होते अ, आणि 2-3 दिवस फिरवून आणलं होतं? मी स्टुडंट होतो, शाळेत शिकत होतो आणि एक दिवस छानसे बाटाचे बूट आणि कपडे घालून त्यावेळी विमानतळावर गेलो. टर्मॅकवर ते दिल्लीवरून आले होते आणि नंतर सांगली, कोल्हापूर क्षेत्राच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर ते होते. त्यावेळेस ते परराष्ट्र मंत्री होते. आणि मला त्या विमानतळाच्या टर्मॅकवर पाहून, "इकडे काय करतोयस?" असं विचारलं. तर मी म्हटलं, की "माझ्या सुट्ट्या चालू आहेत." तर ते म्हणाले, "चल माझ्याबरोबर." आय वॉज टेकन अबॅक. कपडे नव्हते, अ, काही तयारी नव्हती. पण आम्ही त्यांना चाचाजी म्हणायचो लहानपणापासून. चाचाजींचे इतकं प्रेम होतं, की ते विमानात बसवून मला घेऊन गेले. 4 दिवसांचा दौरा होता, पण एक एक फेंट रिकलेक्शन अजूनही आहे. ते माझ्याबरोबर गेले. कोल्हापूर पहिला स्टॉप होता. तिथे दुकानात गेले. माझ्यासाठी कोल्हापुरी चपला घेतल्या, झब्बे पायजामे घेऊन दिले आणि मग 4 दिवस त्यांच्याबरोबर राहिलो. त्यातला एक प्रसंग तुम्हाला मी नक्की सांगू इच्छितो. खूप इंटरेस्टिंग आहे. लता मंगेशकरांचा, दीदींचा एक सत्काराचा समारंभ सांगलीला आयोजित होता. त्या समारंभात अटलजींनी बरोबर 1 तासाचं भाषण केलं होतं. ते पूर्ण 1 तासाचं भाषण पूर्णपणे राजकारण त्यात अजिबात नव्हतं. भारताच्या संस्कृतीवर, भारताच्या कलेवर, भारताच्या संगीतावर आणि भारताच्या सांस्कृतिक वर्षावर त्यांनी जे 1 तासाचं भाषण त्यांनी पूर्णपणे जे दिलं, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आणि आज जेव्हा 100व्या मन की बातचा एपिसोड मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बघत होतो, तेव्हा मला या गोष्टीची आठवण झाली, की कसे प्रधानमंत्री मोदीजी 100 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्यात जनतेशी संवाद साधत आहेत. खरं तर जनतेच्या मनातली गोष्ट ते उजाळा देतात आणि जनतेसमोर ठेवतात. आणि कधीही या 100 एपिसोडमध्ये एकदा सुद्धा मोदीजींनी राजकारणावर आधारित विषय या मन की बात कार्यक्रमामध्ये ते बोलले नाहीत. ही काही छोटी-मोठी गोष्ट नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे, की तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट बनवलं. तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर होता हे पण ऐकलंय मी. तुम्ही लॉ पण केलत. तर तुम्हाला असं वाटलं नाही का, की एवढ्या उच्च शिक्षित माणसाच्या राजकारणात काय काम आहे? ऑन द कॉन्ट्ररी मला जे वाटतं आणि मला जे समजतं, जर तुम्ही पंतप्रधान मोदीजींचं पण ओव्हरऑल कॅबिनेट पाहिलं, त्यांची स्वतःची काम करण्याची तयारी पाहिली, तर खरं म्हणजे आपली एक प्रकारे ही ओळख आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्ष म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व, मग ते पंतप्रधान मोदी असोत, आदरणीय अमित शहाजी असोत, राजनाथजी असोत, सगळेच एक प्रकाराने देशाच्या सेवेसाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा, डिजिटल मीडियाचा लाभ कसा आमच्या विविध कार्यक्रमांसाठी आम्ही करू शकतो, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक गोष्टी भारतात लवकरात लवकर कशा येऊ शकतात. जर तुम्ही विचार कराल, BS6 गाड्यांचे स्टँडर्ड, जे आपल्या पर्यावरणासाठी चांगलं आहे. युरोप आणि अमेरिकेत ते नुकतेच लॉन्च झाले आहे, त्याबरोबर भारतात सुद्धा. अगोदरच्या जमान्यात परदेशात लॉन्च झाल्यानंतर 20 वर्षांनी ते भारतात येत असे. 5G टेक्नॉलॉजी भारताने कदाचित अनेक विकसित देशांच्या अगोदर सुरू केली आणि आता संपूर्ण भारतात वेगाने प्रधानमंत्री मोदीजी स्वतः त्यावर नियंत्रण ठेवून आहेत, की कसं लॉन्च करायचं. वेगवेगळ्या गोष्टींनी भारतातल्या लोकांमध्ये एक आत्मविश्वास आला आहे आणि तो आत्मविश्वास असण्याच्या मागे एक फार मोठा हात मोदींच्या संवेदनशील नेतृत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर ते ज्या प्रकारे त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, नवीन-नवीन प्रयोग, नवीन-नवीन पद्धती काम करण्याची, एक तऱ्हेने मला तर वाटतं ते स्वतः मॅनेजमेंट गुरूसारखंच हे काम करत आहेत. पण केजरीवाल तर म्हणतात, की 4थी पास आहेत. ते त्यांची डिग्री मागत राहतात. त्यांची डिग्री तशी वेबसाईटवर आहे. पण माझ्या मते, की पंतप्रधान मोदींचे काम त्यांच्यासाठी बोलते. नाहीतर तुम्हीच विचार करा, की अशी कोणती गोष्ट आहे, की अमेरिकेची कॉमर्स सेक्रेटरी स्वतः ही गोष्ट सांगते, की मी ज्यावेळी पंतप्रधान मोदीजींना भेटली, तेव्हा आमचं पूर्ण संभाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी
आणि ते मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग, जे मशीन लर्निंग, मशीन मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी होतात, त्याच भोवतीच फिरते. शेवटी इतकी मोठी विचारसरणी, आधुनिक विचारसरणी ज्या व्यक्तीकडे आहे, माझ्या मते ते आपल्या सर्वांचं चार्टर्ड अकाउंटन्सी आणि इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या डिग्रीच्या खूपच वर आहे, जी पंतप्रधानांची आहे. जनतेमधून प्रश्न जे लोक विचारू इच्छितात. हो सर, आम्ही नेहमी पाहतो तुम्हाला पूजा अर्चा करताना. तर प्रश्न असा आहे की तुम्ही बजरंगबलीचे भक्त आहात का? निश्चितच भक्त आहे. दर मंगळवारी तुम्ही मला हनुमान मंदिरात जाताना पाहाल, जे कॅनॉट प्लेसवर आहे. दर शनिवारी मला न्यायमार्गावर एक हनुमान मंदिर आहे. या दोन्हीही देवळात मला तुम्ही दर मंगळवारी आणि दर शनिवारी जाताना पाहू शकता. आणि जगात मी कुठेही गेलो असलो, तरी माझा हा प्रयत्न असतो, की जर कुठेही आपले मंदिर असेल, तर तिथे मी जाऊ. लंडनमधल्या स्वामीनारायण मंदिरात मी गेलोय, सिडनीच्याही गेलोय, देशाच्या विविध विभागात गेलोय. एकदा तर वॉशिंग्टनला देऊळ शोधता-शोधता मला 1 तास लागला होता रात्री. कारण थोडं दूर होतं ते मंदिर, सापडतच नव्हतं. पण आम्ही 1 तास ड्राईव्ह करून गेलो होतो. मला खूप समाधान मिळतं देवाचा आशीर्वाद घेताना आणि त्यातूनही बजरंगबलीकडून जे संकटमोचन आहेत. मला असं वाटतं, की देशाची संकटं आम्ही जर निवारण केलं किंवा देशाला संकटातून मुक्त केलं, तर मग म्हणजे आम्ही आमच्या जनतेसाठी सेवाकार्य आणि चांगल्या रीतीने निभावू शकू. कारण आजकाल दिसतंय की कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंगबलीची एंट्री झाली आहे आणि काँग्रेस प्रचंड काळजीत आहे. हे बघा, बजरंगबली तर ऑम्निप्रेझेंट आहे, सगळीकडे आहेत. पण कर्नाटक त्यांची जन्मभूमी आहे. लोकांच्या मनात बजरंगबलीविषयी आस्था आहे आणि फार दुर्भाग्यपूर्ण स्थिती आहे, की काँग्रेस पक्ष जसे आदरणीय पंतप्रधान बोलले, अगोदर त्यांनी भगवान रामांना कुलपात बंद करण्याचे प्रयत्न केले होते. राम सेतूचा विषय आला तर म्हणाले, की राम सेतू कधी नव्हताच. राम जन्मभूमीचा विषय आला, तर त्यांनी असे बरेच प्रयत्न केले, की एक राम मंदिर, एक भव्य मंदिर रामाच्या आराधनेसाठी कधीच बनू नये. त्या दिवशी जेव्हा त्यांनी आपलं मॅनिफेस्टो रिलीज केला, तेव्हा बजरंग दल, हे बजरंग दल काय आहे? भगवान हनुमानाबद्दल अ, आस्था ठेवणारी एक समाजसेवी राष्ट्रभक्त एक संस्था आहे. राष्ट्र लेते. जर अशा रीतीने हिंदू भावनांना परत-परत दुखवण्याचा जर प्रयत्न करत असेल, समाजात तुष्टीकरण आणेल, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, समाजात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतीय जनता खूप समजदार आहे. मला वाटतं भारतीय जनता बघत आहे काँग्रेस जे काम करतंय. 2014 साली त्यांना 44 सीट्सवरच थांबवलं होतं. आटोक्यात आणलं होतं त्यांना. देशाच्या जनतेने देशाला संकटातून वाचवलं होतं. आणि पुढे देखील बजरंगबलीबद्दलच्या भावना समोर ठेवून माझा पूर्ण विश्वास आहे. देशावर कोणतंही संकट आणि कर्नाटकावर कोणतंही संकट येणार नाही, जनता येऊ देणार नाही. हे बरोबर आहे की काँग्रेसने बजरंग दलाला PFI मधून ॲक्विट करून फार मोठी चूक केली आणि मोदीजींनी तीच पकडली आणि आज आता पूर्ण कर्नाटकात हनुमान चालिसेचे पठण होते. हे बघा, काँग्रेसने, मी नाही मानत त्यांची चूक आहे. त्यांची मानसिकता ही अशा प्रकारची आहे. काँग्रेसची विचारसरणी तुम्ही एवढी वर्ष बघताच आहात. जिथे निवडणुका ते हरतात, तिथे इलेक्शन कमिशनला ब्लेम करतात. जेव्हा ते कुठला खटला हरतात, तेव्हा न्यायालय आणि कोर्टावर सुद्धा प्रश्न उपस्थित करतात. जेव्हा स्वतःच्या कारनाम्यामुळे त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागते, तेव्हा ते देशाच्या संसदेवरच उलट-सुलट आरोप आणि चुकीचे विधाने करू लागतात. तर काँग्रेसचं म्हणणं आहे, आय, मी, मायसेल्फ. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं म्हणणं आहे, मी नाही, आपण सर्व. दोघांच्या विचारसरणीत फक्त हाच फरक आहे. आणखी एक प्रश्न. सर, माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही राजनीतीमध्ये आहात, मिनिस्ट्रीमध्ये आहात. जर तुम्ही राजनीतीमध्ये नसता तर तुम्ही काय बनला असता? हे बघा, एक प्रकारे तर जर मी मागे वळून पाहिलं,
तर 1988 साली मी सी-ए आणि लॉ संपवलं. 87 साली मी दोन्ही केलं. तर 88 साली मी एका परदेशी विद्यापीठात म्हणजे वॉर्टनमध्ये अप्लाय केलं होतं आणि मला पी-एच-डीसाठी ॲडमिशन पण मिळालं होतं. पी-एच-डी इन स्ट्रॅटेजी. आता त्यावेळेस काही माझ्या कामात अडचणी आल्या होत्या. एक फॅक्टरी लावली होती. नवीन-नवीन फॅक्टरी लावली होती. स्मॉल स्केल इंडस्ट्रीतून सुरुवात केली होती. मला अजूनही आठवतंय मी अ, शिक्षण करता-करताच त्याचबरोबर ही एक लहानशी फॅक्टरी टाकली होती. ₹19,80,000 पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट होता. ते पण माझ्या वडिलांचं जे पेन्शनचे पैसे आले, जो प्रॉव्हिडंट फंड मिळाला होता, पेन्शनला कम्यूट केले होते आणि लिव्ह एन्कॅशमेंट मिळाली होती. त्यातून माझं भांडवल तयार झालं आणि फॅक्टरी टाकली. त्यावेळेस काही समस्या आल्या म्हणून मी नाही जाऊ शकलो. तर कदाचित तिथे गेलो असतो आणि शिकलो असतो, आता कदाचित प्रोफेसर झालो असतो. किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर राहिला असतात तर कोट्यवधी रुपये कमावले असते. हे बघा, ही गोष्ट खरी आहे, की मी भरपूर पैसे कमावले ॲज अ इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून मला चांगलं यश मिळालं. पण मला असं वाटतं, की ही सर्वात मोठी माझ्यासाठी ताकद आहे. कारण माझ्या कुटुंबाचा खर्च, माझं घर सांभाळणं, मुलांचे शिक्षण याची मला आता काळजी नाही. कारण माझ्याकडे तेवढं भांडवल आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये आहे. 2000 साली जेव्हा मी खासदार झालो, वर्षानुवर्षे दिवसभर मी माझे काम करत असे, आपला व्यवसाय केला. त्याचसोबत जेव्हा राजकारणात गरज होती, निवडणुका येत असत, मीटिंग्स येत असत, तर ते कामही मी करत असायचो. पण जेव्हा संधी मिळाली, आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी एक जनतेची सेवा करण्याची एक संधी दिली, तेव्हापासून साहजिकच उत्पन्न बंद झालं. पण पुरेसे भांडवल असल्याने एक चांगलं जीवन जगू शकतो. कुटुंबाला जे सांभाळू शकतो, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण व्यवस्थित करू शकलो आणि आता समाजसेवेसाठी पूर्णपणे मी वेळ देऊ शकतो. परंतु मुंबईत तुम्ही राहणारे, दिसायला राजबिंडे, सिनेमा पाहण्याची आवड, कधी असं वाटलं नाही की आपण हिरो बनू शकतो? सिनेमाचा शौक तर प्रचंड आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, की मी थ्री इडियट्स सारखा नाही आहे, जो चुकीच्या प्रोफेशनमध्ये चालला जाऊ. मला ॲक्टिंगची ए-बी-सीही येत नाही. माझी डायलॉग डिलिव्हरी खूप वाईट आहे. मला घशाचाही त्रास आहे. म्हणून मी कधीही चुकून सुद्धा सिनेमात जाण्याची मी कधी आशा ठेवली, ना कधी स्वप्न पाहिलं, ना कधी प्रयत्न केले. मला असं वाटतं, की मी जे काम करतोय, त्यात मला खूप समाधान मिळतं. आता माझ्यासाठी जीवन-मरणाचा हाच एक प्रश्न आहे, की कसं पंतप्रधान मोदीजींचा जो दृढ संकल्प आहे, पुढच्या 25 वर्षात भारताच्या अमृत काळात कसे भारताला एक विकसित देश बनवायचं.